आता जमीन पण चोरायला लागले. आलं होतं ना काल एक प्रकरण, कोणाचं? आणि पहिल्याच दिवशी मला पत्रकारांनी विचारलं, काही जणांनी विचारलं, तुमची प्रतिक्रिया काय? म्हटलं कशाला देऊ प्रतिक्रिया, काहीच होणार नाही याच्यामध्ये. एक दोन दिवस तुम्ही बोंबलत सगळे मागणी करू, ही चौकशी करा, ती चौकशी करू. मुख्यमंत्री कोणी असला तरी त्याची दय केली जाणार नाही. चौकशी समिती नेमतील, क्लीन चिट देतील, विषय संपला. झाले की नाही तसं? तसंच होतंय. किती प्रकरणं काढायची यांची? आधी यांचं प्रकरण येण्याच्या आधीच एक पुण्यामध्ये आणखीन एक प्रकरण आलं होतं. कोणाचं आलं होतं? जैन मठ, माहितीये ना तुम्हाला? ते सुद्धा गेलं. आता कोणाच्या आत्महत्यांचं प्रकरण, आत्महत्या का हत्या, ते थोडस वरती येतं, पुन्हा ते मिटवायला दुसरं काहीतरी येतं, ते विसरून जातो. आणि हा असा सगळा कारभार बघितल्यानंतर या सरकारला मतचोरी करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. त्याच्यात दोन गोष्टी आहेत, एक ईव्हीएम आणि दुसरं बोगस मतदान. म्हणजे सहज एक विनोद सांगितला, तो सांगतो तुम्हाला. तेव्हा आपण काय सांगतो की तुम्ही मशालीचं बटन दाबा, मत शिवसेनेला मिळेल. बरोबर आहे ना? त्याच्या म्हणजे तुतारीवरचं बटन दाबा, मत त्यांच्या राष्ट्रवादीला मिळेल. काँग्रेसवाले काय सांगतात, तुम्ही हाताचं बटन दाबा, मत कोणाला मिळेल? काँग्रेसला मिळेल. भाजपवाले काय सांगतात, कोणतेही बटन दाबा, मत आम्हालाच मिळेल. ही लोकशाही आहे आपली. आणि लोकशाहीमध्ये तुम्ही न्याय मागितलं तर तुम्ही देशद्रोही आहात. मग तुम्ही आता नवीन त्यांनी शब्द काढलाय, शहरी नक्षलवाद. म्हणजे शहराच्या बाजूला शहरी नक्षलवाद, ग्रामीण भागाला नक्षलवाद. आता या दादानी परभणीच्या कलेक्टरची गाडी फोडली, ते दुसरं उद्योग त्याला असं म्हणत असेल की तुम्ही जावा, मुख्यमंत्र्याकडे जावा. मग काय करायचं? तिकडेच आवाज नाही काढणार तर दुसरं काय करणार? याच्यासाठी काय सरकार तुम्हाला पैसे देत नाही. आणि सरकार पैसे देते ते या सगळ्या गरिबांच्या खिशातनं पैसे घेऊन तहसीलदाराला म्हणा, तू तुझ्या घरचं तुझं सगळं संसार चालवतोयस, तू काय आकाशात नाही टपकलास. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.